नमस्कार सर्वांचं स्वागत आहे मराठी टेक न्यूज या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, थंबनेल बघून तुम्हाला समजले असेल की आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणता टॉपिक बघणार आहोत. अशाच प्रकारचे टेक टॉपिक बघत राहण्यासाठी आपल्या मराठी या टेकच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करायचे आहे. तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ बघायला भेटतील. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी आपलं इंस्टाग्राम अकाउंट दुसऱ्या कोणाकडे चालू आहे की किंवा आपण एखाद्या इमर्जन्सीला आपण एखाद्या मित्राच्या याच्यामध्ये मोबाईलमध्ये लॉग इन केलं असेल आणि ते लॉगआउट करायचं लक्षात राहिलं नसेल तर ते लॉगआउट कसं करायचं आणि जर कोणाकडे चालू आहे की नाही ते कशाप्रकारे ओळखायचं, त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती जायचं आहे. बघू शकता इंस्टाग्राम ओपन केल्याच्यानंतर असा इंटरफेस या ठिकाणी तुमच्यासमोर ओपन होणार आहे. जो आपला या ठिकाणी सर्वात खाली कोपऱ्यात या ठिकाणी जो ऑप्शन असतो अकाउंटचा, याच्यावरती कोपऱ्यामध्ये मी गेलेलो आहे. कोपऱ्यामध्ये गेल्याच्यानंतर बघू शकता अकाउंटवर गेल्याच्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल. त्याच्यानंतर या ठिकाणी कोपऱ्यामध्ये 3 डॉटचा हा जो ऑप्शन आहे, 3 लाईनचा जो ऑप्शन आहे, त्याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता सर्वात 1 नंबरला सेटिंग अँड प्रायव्हसीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता जो सर्वात पहिल्यांदाचा ऑप्शन आहे अकाउंट्स सेंटर हा ऑप्शन आहे. त्याच्यावरती मी सिंपली क्लिक करत आहे. त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल. त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता काय ऑप्शन आहे, तर खाली या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी काय ऑप्शन आहे, पासवर्ड अँड सिक्युरिटीचा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती मी क्लिक करत आहे. त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता सर्वात महत्त्वाचा ऑप्शन आहे वेअर यू आर लॉगिन इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघू शकता फक्त माझं अकाउंट फक्त इन्फिनिक्स नोट 13 5Gवरती एकाच मोबाईलमध्ये चालू आहे. या ठिकाणी हे अकाउंट माझं नाही, फक्त मी अकाउंट तुम्हाला दाखवण्यासाठी चालू केलेलं आहे. एकच मोबाईलमध्ये अकाउंट आहे. जर तुमचे अनेक मोबाईलमध्ये माझं अकाउंट असतं तर या ठिकाणी अकाउंटचं नाव आणि मोबाईलचे नाव या ठिकाणी आलेले असते, मोबाईल मॉडेल नंबर आलेला आहे. माझा फक्त याच मोबाईलमध्ये हे अकाउंट चालू आहे. त्याच्यामुळे असे 1, 2 असे भरपूर ऑप्शन तुम्हाला आलेले बघायला भेटले असते. माझं मोबाईल सध्या एकच मोबाईलमध्ये हे अकाउंट चालू आहे. जर असेल तुमचं वेगवेगळ्या मोबाईलमध्ये चालू असेल आणि ते तुम्हाला रिमूव्ह करायचं आहे तर अकाउंटवरच या ठिकाणी सिलेक्ट करून रिमूव्हचा ऑप्शन आहे, अकाउंट रिमूव्ह ज्या मोबाईलमधून रिमूव्ह करायचं आहे, रिमूव्हच्या बटनावरती क्लिक करून तेथून अकाउंट तुम्ही रिमूव्ह करू शकता, लॉगआउट करून टाकू शकता दुसऱ्याच्या मोबाईलमधून. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.